श्रीरामचंद्र कृपालु भज हरन भव भय दारुणं नवकंजलोचन कंजमुख कर कंजपद कंजारुणं मंगल भवन मंगलहारी द्रवहुषु दशरथ अजिर विहारी मंगल भवन मंगलहारी द्रवहुषु दशरथ अजिर विहारी हरि अनंत हरि कथा अनंता कहु सुनहु बहुविधि सब संतारा सिया राम सिया राम सिया राम सिया राम देवा जगत्रय जीवा परीशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा मनी विठ्ठल विठ्ठल कुंडली कबरदार योंत प्रविशमम वाचमिमां प्रसुप्ता संजीव यत्ते किल शक्तिधर स्वदाम्ना अन्यांशास्त चरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा जगद्गुरु जगत वैष्णव श्री संत देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत महावीर असणारे श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून अभंगाच्या माध्यमातून श्री संत तुकोबाराय माणसाचं जीवन हे कसं असावं आणि जगणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये जर एकाचं जीवन जर जगणं चांगलं असेल तर त्याच्या पुढच्या वंशातील जीवन कसं असावं त्या चांगलं जीवन जगणाऱ्या माणसाचं वर्णन करतात आणि असे जे चांगले जीवन जगणारे व्यक्ती आहेत तुकोबाराय सांगतात अशा व्यक्तींचीच या ठिकाणी परमार्थाला आणि या संसाराला गरज आहे आणि अशाचीच संगत आम्हाला असावी देवा। आणि माणसाचं जीवन थोडक्यामध्ये अभंगामध्ये संत हा शब्द कुठे आलेला नाहीये पण त्याची जर आपण उपरोक्त लक्षणांनी जर संगती लावायची झाली तर थोडक्यामध्ये संतांची संगती मागणारा हा अभंग आहे विठ्ठल। निर्धारित वेळेमध्ये या ठिकाणी आपल्याला या अभंगाचं चिंतन करायचं आहे। मात्र आजच्या सेवेचं जे प्रयोजन आहे हे प्रयोजन म्हणजे आज या ठिकाणी मौजे अकोला येथील असणारे आपले आगळे परिवार यांच्या लेकरांचा वाढदिवस सोहम आणि आरोही यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने कीर्तन रूपी सेवा आहे। जागे आहेत ना सगळे पाठीमाग जागे आहेत ना तसं आपलं टायमिंग मध्ये संपणार आहे बरं का काळजी करू नका। आपलं टायमिंग मध्ये शुभ मुहूर्त आहे दसरा आहे 3:30 मुहूर्तापैकी एक असणारा प्रथमतः सर्वांना आज असणाऱ्या या शुभ मुहूर्त म्हणजे विजयादशमी आणि दसरा या शुभ मुहूर्ताच्या 3:30 मुहूर्तापैकी असणाऱ्या एका मुहूर्ताच्या सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्वांना तुमचं आयुष्य हे भरभराटीचं जावो भगवान परमात्मा तुमच्यावर सदैव कृपेची एक दीप तेवत ठेवो आणि तुमचं जीवन हे आध्यात्मिक आणि एक सत्कारणी लागावं एवढीच या ठिकाणी
विनंती करतो आणि आपलं जे प्रयोजन आहे त्याच्याकडे वळतो. तर निमित्त कशाचं आहे कीर्तनाचं? बोलत चला. आता काही निम्मे मला ओळखीचे दिसायलेत आणि निम्मे अनोळखी दिसायलेत, कारण निम्मे गावातले आहेत, निम्मे पाहुणे. जे पाहुणे आहेत त्यांना माहित नाही, पण जे माहिती आहेत त्यांना तर माहिती असेल किंवा मला काय बोलायची सवय आहे, मला काय करावं लागतं, बोलावं लागतं, त्याच्याशिवाय माझ्या गाडीचा काही घेर पडत. हा, मग गाडीचा घेरच नाही पडणार तर गाडी चलेल का बाबा? नाही चालणार. म्हणून बोलत चला, बोलल्याशिवाय जमणार नाही. कीर्तनाचं निमित्त काय आपलं? वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या इकडे वाढदिवस साजरे करण्याचे, आता विषय वाढदिवसाचा आहे आणि निमित्त ते आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती बोलणं हे माझं कर्तव्य ठरतं, म्हणून बोलतो. ऐका, आपल्या इकडे वाढदिवस साजरे केले जातात. पूर्वी प्रथा होती, आता हळूहळू ती बंद पडत चालली. पूर्वी त्या केकवरती अशा गोल लाईनिंग मध्ये अगरबत्त्या लावल्या जायच्या आणि काही ठिकाणी आणखीनही लावले जातात. आणि त्या अगरबत्त्या लावल्यानंतर त्या ज्याचा कोणाचा वाढदिवस असेल, मग ते 5 वर्षाचं बारकं लेकरू असेल किंवा 75 वर्षाचं त्याच्यापेक्षा बारकं लेकरू असेल. आता वाढदिवस म्हणल्यानंतर लेकराचाच असतं की हो, मग ते 75 वर्षाचंही लेकरूच असेल की. जो ज्याचा कोणाचा वाढदिवस असेल त्याला त्या खुर्चीवरती बसवलं जातं आणि त्या मेणबत्ती पेटवली की मग इकडे हॅपी बर्थडे म्हणायला चालू झालं की यानं फू करायचं आणि त्या अगरबत्त्या, बोला की काय करायच्या? विझवायच्या. मला सांगा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिवा लावला जातो का विझवला जातो? विझवणारा दिवा शुभ मानतात का अशुभ मानतात? अशुभ मानला जातो. मग अशुभ प्रथेने जर आपल्या आयुष्याचं एक नवीन वर्ष आपण चालू करत असू तर माणसाचं आयुष्य पुढे चांगलं जाईल का? जाणार नाही. म्हणून एक वाढदिवसाची पद्धत चुकीची आहे. मात्र एक नवीन या ठिकाणी आपल्या लेकराचं कुठंतरी एक चांगलं बाबा भवितव्य असावं, या अनुषंगाने या ठिकाणी हा वाढदिवस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पप्पू आगळे आणि दुसरे आमचे वर्गमित्र असणारे अतुल आगळे, या दोन्ही भावांनी संयुक्त विचार करून, आणि विशेष म्हणजे कसं असतं, देव काही ठिकाणी देतो छप्पर फाडके देतो असं असतं बरं का. दोघांच्याही लेकरांचा वाढदिवस, एकाचा वाढदिवस काल, आपलं कीर्तन काल ठरलेलं होतं, पण काहीशा अडचणीमुळे आपण आज करतोय. काल एक जणाचा वाढदिवस आणि आज एक जणाचा वाढदिवस, म्हणून दोघांच्या आपल्याला बांधवर, म्हणजे याचंही जास्त नको आणि त्याचंही जास्त नको, म्हणून आपला कार्यक्रम कसा बांधावर होता ते आता कसं झालं, फक्त इकडच्या वावरात आलाय. जरा कुणाच्या वावरात आलाय? मला पहिल्यांदा ज्यावेळेस कीर्तन ठरलं त्यावेळेस आपले बाबांनी मला सांगितलं, महाराज कीर्तनाला अभंग मुलीवरचा घ्यायचा. आता पण मला म्हणले, महाराज अभंग कोणता घेतलाय? मी म्हणलं घेतलाय बाबा, पुरीचा घेतलाय ना. मी म्हणलं का? मुलीवर बोलायचं. आणि मला वाटतं बहुतेक बाबांच्या त्या म्हणण्याचे त्यांच्या विचाराला कुठून तरी वर्ण कौल भेटला काय की, म्हणून कालचं पोराच्या तारखेमध्ये असणारा वाढदिवस मुलीच्या तारखेमध्ये गेला. विठ्ठल विठ्ठल. असो, असं या ठिकाणी एक सत्कर्म आणि चांगलं या ठिकाणी कुठेतरी आपल्या आयुष्याच्या वळणावरती एक चांगला ध्येय असावं, या अनुषंगाने या वाढदिवसाचं प्रयोजन म्हणून प्रथमतः त्या दोन्ही लेकरांना आपल्या सर्वांतर्फे लाख लाख शुभेच्छा, आणि आपल्या सर्वांतर्फे, लहान असतील थोर असतील सर्वांतर्फे त्या दोन्ही लेकरांना या ठिकाणी आपण अनंत अनंत आशीर्वाद देऊ. आणि भगवान परमात्म्याला विनंती करू, हे प्रभू त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य औदार्य भरभरून देऊ, आणि भगवान परमात्म्याचा वरद हस्त त्यांच्यावरती कायम राहो. एवढंच नाहीये तर त्यांची जी बुद्धी आहे, कारण लहान संस्कार हे कधी घडले जातात हो. आजचं कीर्तन कसं आहे माहिती आहे का? वाढदिवसाचं आहे. सप्ताहातलं कीर्तन असेल तर मला बांधिलकी होती. आजचं वाढदिवसाचं कीर्तन आहे, मग याच्यावरती मी बोलणार ते नियमावरतीच बोलणार आणि माणसाच्या जगण्यावरतीच बोलणार. जीवनामध्ये जर बघायचं झालं आपल्याला तर माणसाचं जीवन हे जर जगायचंच असेल तर कसं जगलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे. आणि वाढदिवसाचा जर विचार केला, त्यांच्या आयुष्यामध्ये संस्कार जर घडवायचे असतील आपल्याला, तर संस्कार कधीपासून घडतात? हा, फक्त आता काय करा, सगळेजण बसून घ्या एका जागेवरती आणि उठू काय नका. लय वेळ घेत नाही तुमचा, काळजीच करू नका, मी जास्त वेळ घेणारच नाही. संस्कार म्हणत होतो मी. बोला की. इकडे इकडे कीर्तन आपलं इकडे चालू आहे. संस्कार कधी घडतात? संस्कार कधी घडतात? लहानपणी. एखादं लाकूड जर असेल आणि आपल्याला त्याला जर वळण द्यायचं असेल, पण जोपर्यंत ते लाकूड ओलं आहे तोपर्यंत त्या लाकडाला कसंही वाकड करा, वाकतं. पण एकदा जर ते लाकूड वाळलं आणि वाकवण्याचा प्रयत्न केला तर ते मोडल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत एखादी माती
मातीच्या गोळ्याच्या रूपामध्ये, चिखलाच्या रूपामध्ये आहे, तोपर्यंत त्या चिखलाला तुम्ही पाहिजे तसा आकार देऊ शकता. पण एकदा का ती चिखल वाळला आणि त्याला एक विशिष्ट आकार आला ना, नंतर त्या वाळलेल्या मातीला आपल्याला आकार देता येत नाही. म्हणजे लहान जीवन हे त्या चिखलाप्रमाणे आणि अगदी त्या ओल्या लाकडाप्रमाणे असतं. त्याला पाहिजे तसा आकार आपल्याला तेव्हाच देता येतो. म्हणून त्याच जीवनामध्ये या ठिकाणी संस्कार आणि वळण हे लावलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने म्हणून त्या दोघांच्याही जीवनामध्ये एकच बोलतो की त्यांचं जीवन हे कशा पद्धतीने जावं. एक सुंदर गीत आहे, त्याच्या पद्धतीने सांगतो की त्यांचं जीवन हे अशा पद्धतीने जावं. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे सांगता जीवनाचा प्रारंभ हा गोड व्हावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुगंधा परी दरवळावा. गीताच्या शब्दातून तुम्हाला समजून गेलं असेल की आयुष्य कसं असावं. म्हणून ज्ञानोबरायांना मागणी करतो, लाख मुलाचं आयुष्य लाभू दे सोहम आणि आरोहीला. हेच मागणे मागतो मी देवाला. हेच मागणे मागतो मी देवाला. एवढे बोलतो आणि आपल्या अभंगाच्या विषयाकडे कमीत कमी वेळेमध्ये, जसं या ठिकाणी मला समजेल, अभंग हा आपल्यासाठी सर्वांच्याच मला वाटते थोडासा परिचयातला नाहीये, नवीन अभंग आहे. तुमच्याच नाही, माझ्यासाठी पण नवीनच आहे. हा, माझ्यासाठी पण नवीनच अभंग आहे. पहिल्यांदाच मलाच कुठंतरी येतं का नाही असं मला महाराजांना म्हटलं, महाराज जिथं मी अडकल ना तिथून तुम्ही म्हणायचा. कारण माझाच अभंग मी पाठ केलेला आहे, त्याच्यामुळे नवीन असणारा अभंग ज्या पद्धतीने आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण प्रयत्न करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. अमृताची फळी अमृताची वेली, तेची पुढे चाली बिजाची या. ऐसी याचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची या. मला आजच्या विषयाला अनुरूप जे बोलायचे ना त्याच्यावरती पहिलं चरण आहे आपलं. अमृताची वेली, अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बिजाची या. मला आजचे कीर्तन जे आहे ना फक्त या चरणावरती मला सांगायचं. का तर याच्यातून जे सांगितलेलं आहे माणसाच्या जीवनामध्ये माणसाचं जीवन कसं असावं हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये. कारण का ऐका, माऊली ज्ञानोबराय सांगतात पहा, जे थोर मोठे करत असताना जे मोठी माणसं करतात, मला सांगा लहानपणी लहान लेकरांना जे वळण लावलं जातं ना, हे लहान लेकरांना लावलं गेलेलं वळण हे शिकवून लावलं जात नाही बघा. हो, आपण जे आचरण करतो, मोठी माणसं जे वागतात ना, त्या मोठ्या माणसाचं वागणं बघूनच लहान लेकरं वागत असतात. त्यांना वेगळं काय सांगायची गरज पडते का? लेकरांना वेगळं सांगायची गरज पडत नसते. लेकरांना आपण जसं वागतो ते आपलं वागलेलं लेकरं पाहतात आणि तेच लेकरं वागून त्या पद्धतीने चालत असतात. माऊली ज्ञानोबराय सांगतात, येत वडील जे जे करती तया नाम धर्मू ठेवती, एरती आचरती सामान्य सकळ. इथं वडील जे करतात ना त्या वडिलांचं बघून लेकर करत असतात आणि लेकरांनी जे करावं त्यालाच पुढे धर्म असं म्हटलं जातं. म्हणून विठ्ठल 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 विठ्ठल
काय सांगत होतो मी? बोला की काय सांगत होतो? हा, वडील जे करतात, वडिलांचं बघून मुलं आचरण करतात. त्याच्यामुळे वडिलांनी विचार करायचा की आपण कसं वागलं पाहिजे. जर वडिलांचं वळण वागणं योग्य असेल तर लेकरं बरोबर चांगले वागणारच. जर वडील दररोज येऊन जर टाळ घेऊन उभारत असेल ना, कमीत कमी ते लेकरू जवळ येऊन तरी बसेल. त्याला कळेल की टाळ आणि कीर्तन म्हणजे काय असतं हे त्याच्या डोक्यात तरी येईल. पण वडीलच जर दररोज गावाच्या बाहेर कुठेतरी एखाद्या तंड्यावर जात असेल ना, लेकरू वाटच बघत बसतं कधी येतं. आणि जेवढे येतं सगळे आहेत ना, आपल्या काही माता असतील, जे काही पुरुष असतील ना, सगळ्यांना एक विनंती आहे. काही जण असे येतात हो, आमच्याकडे येतात काही जण कीर्तनाला गेलं ना, काही येतात म्हणतात, त्या लेकराला आणतात, जवळ बसवतात आणि लेकरा म्हणतात, महाराज ह्या लेकराच्या डोक्यावरती हात ठेवा, ह्यानं चांगलं वागावं, जीवनामध्ये ह्यानं व्यसन करू नये म्हणून ह्या लेकराच्या डोक्यावरती हात ठेवा आणि याला काहीतरी सांगा. अरे बाबा त्याला सांगू, पण त्याच्या अगोदर तू कसं वागतो हे बघ ना. आणि एक लक्ष करा तुम्ही, जर एखाद्या ठिकाणी तुम्ही महाराजांच्या पाया पडायला वगैरे जर गेलात ना, त्या लेकराला धरून वडीत आणलं जातं. जास्तीत जास्त महिला मंडळ, बारकी बारकी लेकरं असतात. तुम्ही लेकराला पाया पडायला लेकरं मनाने येतात का तुम्ही ओढत आणता? बोला की, खरं बोलायला काय नाही, खरं बोला. हा, ओढत आणता तुम्ही. बरं, ओढत आणलं, मंडपापर्यंत आणल्यानंतर तुम्ही गपचूप महाराजांच्या पाया पडता, कानाला, हाताला, नाकाला हात लावून पाया पडता. ते लेकरू पडतं का त्यावेळेस पाया? लेकराला पाया पडायला काय करायला, त्याच्या मानगुटीला धरून असं खाली दाबिता. तुम्ही दाबता ना, मानेला धरून खाली दाबल्यानंतर जसं तुम्ही जेवढा जोर त्याला खाली दाबायचा प्रयत्न करता, तसं ते लेकरू वरी निघायचा प्रयत्न करतं का नाही? हो, ते लेकरही लय हुशार असतात. तुम्ही जेवढं त्याला खाली दाबता ते तेवढं वरी निघायचा प्रयत्न करतं. कारण काय माहितीये का? हो, सांगू, तुम्हाला वाटत असेल हे पाया पडत नाही, चूक त्याची नाहीये महाराज, चूक त्याची नाहीये. कारण त्याला विश्वास आहे, त्याला माहित आहे, अरे मी आतापर्यंत काही पापच केलं नाही तर मला पाया पडायची गरजच काय आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला माहित आहे, आपल्याला समजतं की आपण वाईट काम करतो, आपण पाप करतो, हे आपल्याला कळतं. आणि आपल्याला ते केलेलं पाप कर्म कुठेतरी धुवायचं असतं, म्हणून कुठेतरी आपण पाया पडतो. पहा, आपलं काहीतरी चांगलं व्हावं असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण नतमस्तक होतो. पण त्या लेकराला माहितीये, अरे मी काही पापच केलं नाहीये, मी वाईट वागतच नाहीये, तर मला पाया पडण्याची गरज नाही. म्हणून अगोदर जर आपण चांगलं वागत असाल, आणि पुरुष मंडळीला माझी एक विनंती आहे बरं का, हा, इथून पुढच्या जीवनामध्ये ना, कधी लेकराच्या हातामध्ये 10 रुपये ठेवून त्या लेकराला कधी सांगायचं नाही, अरे बाळ्या पानपट्टीमध्ये जाऊन 4 गोवा घेऊन ये, पानपट्टीमध्ये जाऊन गायछाप घेऊन ये, अजिबात सांगायचं नाही. का? जर तुम्ही आज त्या लेकराला सांगितलं पानपट्टीमध्ये जाऊन काही 4 गोवा घेऊन ये, काहीतरी काय सांगितलं, तुम्ही एखादी गायछाप घेऊन ये म्हणून जर सांगितलं ना, ते लेकरू आज जातं गायछाप आणून देतं, उद्या जातं गायछाप आणून देतं, 10 वेळा तुम्हाला गायछाप आणून देईल, पण 11व्या वेळेस विचार करेल, पप्पा सारखंच खाते, त्याच्यात काहीतरी मज्जा असली पाहिजे. मग आपण ट्राय करायला काय हरकत? बोला की, ट्राय करायला काय हरकत नाही. म्हणून ते लेकरू चलत चलत त्याला बारीक वेज पाडतं, थोडीशी काढून बघतं, आणि एकदा त्याला चटक लागली, अगोदर ती पुसून पुसून खातं. अगोदर वडिलाच्या बाजूला पुसून पुसून खातं, आणि एकदा सवय लागली का बापाच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसून खातं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपली लेकरं जर चांगली निघावी आणि आपली लेकरं जर निर्व्यसनी असावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर अगोदर स्वतः व्यसन सोडा. आणि जर तुम्ही स्वतः व्यसन सोडलं असेल ना, तर तुमच्या लेकराला व्यसन लागायचं कारणच नाहीये. आणि तेच सांगितलं जातं, एत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. तुमचं बघूनच ते लेकरं वागणार आहेत. आणि हे वागत असताना असं म्हटलं जातं, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. जसं बीज असेल ना, तर त्या बीजाप्रमाणेच फळ येणार आहे. तुम्ही बाबळीचं झाड लावलं आणि म्हणलं या बाबळीच्या झाडाला आंबे कसे काय येणार, विचार केला तर चालतंय? झाड कशाचं लावलंय? बाबळीचं. मग बाबळीचं जर झाड असेल तर त्या बाबळीच्या झाडाला आंब्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. म्हणून तुम्हाला आंबे जर हवे असतील ना, तर तुम्ही अगोदर आंबेच लावा, आंब्याच्या फळाला आंबेच भेटतील. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याच मार्गाने जर चालायचं असेल ना,
आज हे जे सोहळा चालू आहे ना, ऐका, आज हा जो आपला कीर्तनाचा सोहळा चालू आहे हा आजचा नाही महाराज, हा जवळजवळ 1200 इसवी सन 1200 पासून चालू असणारा, माऊली ज्ञानोबरायांच्या काळापासून चालू असणारा हा मार्ग चालू आहे. आजवरती याच्यावरती बरेच संकट आली, या परमार्थावरती आपल्या वारकरी संप्रदायावरती बरीच संकट आली, पण याला आजपर्यंत कुठलाही डाग लागला नाही, कुठलाही धक्का लागला नाही. आजही अविरतपणे चालू आहे. याचं कारण काय माहितीये का? हो, याचे कारण काय माहितीये तुम्हाला? घर बांधत असता तुम्ही, इकडं मला वाटतं अकोल्या ह्या गावामध्ये, इथं नव्या गावामध्ये पाया खांदायला जास्त खांदायची गरज नाही वाटते. कमी खांदलं तरी पण पाया चांगला भक्कम लागतो. का? खालचं जे काय म्हणतात त्याला, खालची जी जागा आहे ती टणकही एकदम जास्त पाषाणाची असल्यामुळं थोडंही खांदलं तर पाया चांगला भक्कम लागतो. आणि तो पाया जरी एकदा भक्कम लागला तर वरती कितीही जरी मजले बांधले तर घर आपलं भक्कमच राहणार आहे. म्हणजे वरचं घर जर भक्कम तुम्हाला पाहिजे असेल तर अगोदर पाया चांगला असावा लागतो. आणि याचा पाया जर पाहायला गेला, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, संत कृपा झाली, इमारत फळा आली. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. याची भक्कम उभारणी आहे. पण याच्यावरती जर संकटाचा विचार केला ना, 1600च्या आसपास, 450 वर्षापूर्वी एवढी वाईट परिस्थिती या संप्रदायाला आली होती. आपल्या संपूर्ण हिंदू धर्माला एवढी वाईट परिस्थिती आलेली होती 450 वर्षापूर्वी. हो, ऐकताय ना सगळे? 450 वर्षापूर्वी आदिलशाही, कुतुबशाही अशा बऱ्याच शाह्या आणि यवनांनी आपल्या या संप्रदायावरती आणि आपल्या धर्मावरती अशी या ठिकाणी घात केलेला होता. त्याच्यामुळे आपल्याला देवाचं नाव घेणं सुद्धा अवघड झालेलं होतं. पण अशा काळामध्ये परिस्थिती निर्माण झाली की आता कुणाच्या आधारावरती आपण उभा राहायचं. आपण परके झालो होतो ना, विषय हाच झालाय आपला. आजही आपण सगळे परके आहेत. पहा, आज किती तारीख आहे हो? हा, मला राजकारणात जायचं नाही बरं का, आधी सांगतो. राजकारणाचा माझा 36च्या पलीकडे 28 लय लांबचा आकडा आहे माझा. राजकारणाचा अजिबात आपल्याला डोक्या बसत नाही. फक्त आजच्या तारखेविषयी मला सांगायचे. तारीख किती आज? 24. आज कशाचा निकाल होता? म्हणजे हा, आज फायनल काय होणार होतं? आरक्षणाचं. झालंय का? आणखीन काय बघितलं नाही मी. झालंय का? नाही झालं. आपण सगळेजण तेच बघायला लागलो. 22 तारखेला प्रेस कॉन्फरन्स होती. जाऊ द्या, एक दिवस आहे, आणखीन काहीतरी होईल. 24 तारखेला आज तरी होईल. आतापर्यंत बघायला लागलो. आपल्याला एकच करायचं होतं, विजयादशमी साजरी करायची होती. आतापर्यंत आणखीन काही न्यूज आली का? बोला की. आणखीन आलेली नाही. मग आधार आपण कुणाचा घ्यायचा? हो, आधार कुणाचा घेतला पाहिजे? मला कुठल्या जातीविषयी बोलायचं नाही, हिंदू म्हणून मला बोलायचंय. आज आपल्यावरती वेळ आहे, उद्या दुसरं कुणावरती येणार आहे. बरोबर आहे? आज आपल्यावरती वेळ आहे, उद्या दुसऱ्या कुणावरती येणार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही एक गोष्ट येणार आहे. आपला भारत हा लोकशाही प्रधान देश म्हटला जातो, पण लोकशाहीचा जर इथं विचार केला, अरे लोकांची मतच इथं विचारात घ्यायला तयार नाही, मग लोकशाही म्हणायची कशाची? ते मला ह्या जे चालू आहे ना हे राजकारण बघितल्यानंतर पाठीमागं ते मला एक मूवी आठवला. पहा, मराठी चित्रपट होता. हा, पिक्चरही बघायचे असतात पण चांगले बघायचे असते बरं का. ते झेंडा नावाचा एक पाठीमागं चित्रपट आला होता. किती वर्ष झाले मला नाही माहिती. त्या झेंडा चित्रपटामध्ये एक गाणंही पहा. हा, आजच्या परिस्थितीला एवढं लागू होतं. त्या गाण्याचं बोल होते पहा. जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट, आपली मानस आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भीती. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. आज परिस्थिती तीच आहे. आपल्याला वाटतंय कोणता झेंडा घेऊ हाती? भाजपाचा घ्यावा, काँग्रेसचा घ्यावा का राष्ट्रवादीचा घ्यावा? पण सगळ्याचा तर विचार केला. आपली माणस आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भीती. विठ्ठला अशी परिस्थिती झाली. पण याच्यामध्ये जर आधार असेल ना,
त्या काळी 450 वर्षापूर्वी जर आधार कोणाचा घेतला असेल, एक अमृताची वेल होती. ऐका, माझा विषय मी लांबवत नाहीये. एक अमृताची अशी वेल तयार झाली आणि त्या वेलीने विचार केला, आज अंधकारामध्ये असणारं हे जीवन बाहेर आलं पाहिजे. प्रत्येक जण आज एक वेगळ्या अंधकारामध्ये चालत आहे. दिशा कुणाला दिसत नाहीये, प्रकाश पाहायची कुणाची इच्छा होत नाहीये. पण अंधकार किती जरी असेल ना, एक छोटीशी जरी ज्योत असेल ना, छोटीशी ज्योत संपूर्ण अंधकार आपला मिटवल्याशिवाय राहत नाही. पण आपली मनगट ही सगळीच्या सगळी एक मरून गेलेली होती. स्वातंत्र्य पाहण्याची इच्छा आपली नव्हती. आणि अशा वेळेस स्वातंत्र्याची आणि मुक्त होण्याची जर कोणी स्वप्न पाहिले असेल ना, ती एक अमृताची वेल होती आणि तिचं नाव होतं मासाहेब जिजाऊ. त्या मासाहेब जिजाऊंनी त्या काळामध्ये विचार केला आणि आपल्या 5 वर्षाच्या लेकराला सांगितलं, बाळा करशील का रे पारतंत्र्यातून सर्वांना बाजूला. 5 वर्षाच्या लेकराला. आणि आपल्या 5 वर्षाचे लेकर विचार करा काय करतात. त्या 5 वर्षाच्या लेकराने रायरेश्वराच्या मंदिरावरती जाऊन शपथ घेतली, अरे हे स्वराज्य व्हावं, ही तो श्रीची इच्छा, हे स्वराज्य झालंच पाहिजे. त्या 5 वर्षाच्या लेकराने विचार केला, अरे ती माता ज्या वेळेस ते लेकरू आपल्या पोटामध्ये होतं ना, ज्या वेळेस ते लेकरू पोटामध्ये होतं, गर्भामध्ये असताना त्या लेकरावर ते संस्कार घडवले होते. जन्माला यायचंय ना तर गुलामगिरीमध्ये जगण्यासाठी जन्माला नाही यायचं. जन्माला जायचं तर कशासाठी यायचं? स्वतंत्र होण्यासाठी जायचं. या गुलामगिरीतून बाहेर होणं हे जर तुझं ध्येय असेल तरच जन्माला यायचं. हे संस्कार त्या अमृताच्या वेलीने घडवले. आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. म्हणून तर म्हटलेलं आहे पहा, धन्य जिजाऊची कुशी, धन्य जिजाऊची कुशी, धन्य जिजाऊची कुशी, धन्य छत्रपती पोटी जन्मले, छत्रपती केले धर्माचे रक्षण, केले धर्माचे रक्षण. पोटी जन्मले छत्रपती, पोटी जन्मले छत्रपती, आणि त्यावेळेस धन्य जिजाऊची कुशी, पोटी जन्मले छत्रपती. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापांचा बाप माझा शिवाजी जन्मला, तो बापांचा बाप माझा शिवाजी जन्मला. आणि त्यावेळेस त्या अमृताच्या वेलीने असं एक फळ दिलं आणि ते फळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांनी यवनाच्या या गुलामगिरीतून आपल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ऐका, मला सांगायचा हाच मुद्दा आहे, जे तुम्ही पेराल तेच उगवेल. जशी
तुमची पेरण्याची पद्धत असेल, उगवण्याची पद्धत सुद्धा तशीच असेल. पेरण्याची तुमची पद्धत जशी असेल ना, उगवण्याची पद्धत सुद्धा तशीच असेल. तुमचं बीज जसं आहे, तुमचं फळ तसंच आहे. मला वाटतं सोयाबीनची एक नवीन काहीतरी जात आली आहे बाबा, काहीतरी अजब गजब, अजब गजब सोयाबीनची जात आहे. अजब गजब पेरल्यावर येणार काय? बोला की, अजब गजब पेरलं तर येणार काय? अजब गजबच सोयाबीन येणार आहे. जसं पेराल तसं उगवेल. त्या पद्धतीने इथं पेरलं, त्या वेलीने जे पेरलं ना त्याला फळ तेच आलं. आणि जर तुम्ही तसं पेरत असाल तर फळही तसं येईल. आणि ते फळ जर जन्माला आलं, ते फळ साधन असेल, त्या फळाची चाल सुद्धा तशीच असेल. अभंगाचं प्रथम चरण. अमृताची फळे अमृताची वेले, अमृताची फळे अमृताची वेले, अमृताची फळे अमृताची वेले, अमृताची अमृताची फळे अमृताची वेली, त्याची पुढे चाली, त्याची पुढे चाली बीजाची या. महाराज, जसं तुम्ही पेराल तसं उगवाल. आणि त्याच पद्धतीने जर पाहायला गेलं ना, ऐका, जसं मगाशीच प्रमाण म्हणलं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि जर विचार केला ना महाराज, एक शुद्ध बीज आहे आणि त्या बीजापोटी उगवलेलं फळ सुद्धा एक रसाळ आहे. कोणाचं? ऐका, बाप आणि लेक दोघ जण आहेत. थोडस लक्ष देऊन ऐका बरं का. घरामध्ये संत आले आणि संत आल्यानंतर त्या संतांना काहीतरी खाऊ घातलं पाहिजे, कारण अतिथी देवो भव हा आपला धर्म सांगतो. अतिथी देवो भव या न्यायाने त्या संतांना काहीतरी खाऊ घातलं पाहिजे. पण घरामध्ये खायला काही नाहीये, खाऊ घालणार काय? त्यावेळेस म्हणू लागले ते, ज्या वेळेस ती माता माऊली घरातली दळायला बसली ना, तर त्या जात्यामध्ये टाकण्यासाठी काही दाणेच नाहीये.
त्यावेळेस रडायला यायला लागलं आणि ते रडून सांगू लागला, तो बाप रडून सांगू लागला, म्हणू लागला, अरे चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, दुई पाटन के बीच में साबुत बचा ना कोय. ती चक्की फिरू लागली, कबीरदास रडायला लागले. त्यांचं नाव कबीरदास. डोळ्यातनं गळगळ गळगळ अश्रू यायला लागले. त्यांच्या मुलाचं नाव कमाल. कमालाने पाहिलं आणि कबीरदासांना विचारलं, पिताजी क्यों रोते हो? सांगितलं, बाळा अरे अतिथी घरामध्ये आले, त्यांना खाऊ घालावं एवढं सुद्धा आपल्या घरामध्ये नाही येले का, काय करू? त्यावेळी सांगितलं, चलती है तो चलने दो. कोण म्हणतंय? हो ऐकायलात का? कोण म्हणतंय? ते लेकरू म्हणतं, 5 वर्षाचं लेकरू म्हणतं, बाबा चलती है तो चलने दो, तू काहे को रोय? अरे चलते ना, चलू द्या, तुम्ही कशासाठी रडता? कारण ते लेकरू तसं होतं. अरे पण त्या संतांना काय खाऊ घालायचं आपण? बाबा एक काम करा, अरे त्या संतांना खाऊच घालायचंय ना, चला आपण चोरी करू. कोण म्हणतं? ते लेकरू म्हणतं आपल्या बापाला, चला आपण चोरी करून आणू. कबीरदासांनी सांगितलं, बाळा नाही रे, चोरी नाही करता यायची, कारण चोरी करायला जर गेलो ना आपण तर बाहेरची लोक म्हणतील, हा दिवसा परमार्थ करतो, रात्री चोऱ्या करतो, माझा परमार्थ वाया जाईल. अहो बाबा, आपण चोरी करताय ना, आपण चोरी आपल्या पोटासाठी नाही करत, आपण कृष्ण नीती वापरू. आपण चोरी करायची, पण चोरी कशी करायची? धर्माने चोरी करायची. त्या अतिथीला जेवढं खायला लागतंय ना, आपण तेवढंच चोरी करून आणायचं, त्याच्यापेक्षा जास्त एक दाना सुद्धा नाही आपण आणायचा. हे वडिलांना पटलं, मुलाने सांगितलं, वडिलांना पटलं, म्हणून सल्ला जर द्यायचाच असेल ना तर सल्ला अशा पद्धतीने दिला पाहिजे. विठ्ठल लेकरू सांगतं, बाबा चोरी करू, आणि चोरी करू म्हटलेलं ते बाप सुद्धा ऐकतो. कारण का? त्याच्यामध्ये नीती होती, त्याच्यामध्ये धर्म होता. दोघांनी ठरवलं, चोरी करायला निघाले. कबीरदासांनी कमाल चोरी करायला निघाले, पण कमालाने सांगितलं, बाबा असं नाही जायचं, मग सोबत तलवार घ्या. तलवार कशाला? अरे जर आपण चोरी करत असताना आपल्याला कुठे अडचणच आली तर तलवार आपल्या सोबत असावी. तलवार सोबत घेतली, दोघी जण गेले आणि एका सावकाराच्या इथं दुकानामध्ये चोरी करायची. पण आता मध्ये जायचं कसं? त्या कमालाने सांगितलं, बाबा आतमध्ये जर गेलो तर मला काही कळणार नाही, दरवाजा कुठून उघडायचा, कडी जर उंच असेल तर मला उघडता येणार नाही. एक काम करा, तुम्ही माझ्या पाठीवर चढून मध्ये जावा आणि मध्ये गेल्यानंतर तुम्ही मला ओढून घ्या. कबीरदासांनी कमालाच्या पाठीवरती पाय दिला, आतमध्ये चढून गेले, कमालाला आपल्या हाताने धरून ओढून काढलं. खिडकी उघडली आणि त्या खिडकीमधून शोधायला लागले की आपल्याला काय काय लागणार आहे. शोधलं, त्याच्यामध्ये जेवढं अन्न आपल्याला लागणार होतं त्या संतांना खाऊ घालायला, संतही दुसरे तिसरे कोणी नव्हते, ते संत म्हणजे माऊली ज्ञानोबाराय होते. काय काय लागणार आहे तेवढंच सर्व काही बाजूला काढलं आणि तेवढं काढल्यानंतर मग कमालांनी विचार केला, बाबा तुम्ही अगोदर बाहेर निघा आणि हे धान्य अगोदर बाहेर काढा, कारण आपण याच्यासाठी आलो. आपल्या बापाला बाहेर आधी काढलं आणि बापाला बाहेर काढल्याच्या नंतर ते धान्यही बाहेर दिलं. बापाला बंधनातून मुक्त करणारी लेकरं जन्माला यावी. हो मी काय सांगतो, ज्यावेळेस लेकरू जन्माला येतं ना, त्यावेळेस जर असं रस्त्याने पोरग फिरायला लागलं तर बाकीचे माणसं विचारतात, कुणाचं आहे रे पोरग? विचारतात ना, माहित नसेल तर विचारतात, कुणाचं आहे रे हे पोरग? त्यावेळेस आपण परिचय सांगत असतो, ते रामभाऊचं पोरग आहे, खालच्या आळीतल्या रामभाऊचं पोरग आहे. एकाची ओळख कुणामुळे? बोला की. मुलाची ओळख कुणामुळे? वडिलामुळे, बापामुळे त्या मुलाची ओळख आहे. अरे पण त्या पोरांना माझी एक विनंती आहे, असं तुम्ही कार्य करा, एक दिवस तुम्ही रस्त्याने जात असाल ना, त्यावेळेस तुमच्या बापाकडे बघून म्हटलं पाहिजे, अरे हा अमुक अमुक पोराचा बाप आहे. विठ्ठल जीवन असं असलं पाहिजे. लेकरांनी वागावं तसं लागतं. आपल्या बापाला बंधनातून मुक्त केलं, बाहेर निघाला, पण निघता निघता तेवढ्यामध्ये एका डब्यावरती पाय पडला. डब्बा खाली वाजला, जसा डब्बा वाजला तसा सावकार उठला.
सावकार उठला. सावकाराने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यामध्ये देवळीतून कमाल बाहेर निघत होते. ऐका बरं थोडंसं लक्ष देऊन. देवळीमधून कमाल बाहेर निघत होते. डोकं इतकं धडा इतकं बाहेर आलेलं होतं. पाय पाठीमागे राहिलेले होते. सावकाराने बघितलं आणि म्हटलं कोणीतरी चोरी करतोय. सावकार गेला, नेमकं कमालाचे पाय पकडले. कमालींचे पाय पकडले. आता इकडून कबीरदास ओढतायत आणि इकडून तो सावकार ओढतोय. बाहेरही निघत नाही आणि मध्येही जात नाही. मग आता करायचं काय? कबीरदासांना भीती वाटली. कबीरदास म्हणू लागले, अरे लेका, नको म्हटलं होतं रे चोरी करायचं. झालं ना, पकडलं. माझा परमार्थ आता वाया जाईल. सावकार सगळ्या गावात सांगेल कबीराने चोरी केली. आता काय करू? पण त्या लेकराने सांगितलं, बाबा घाबरताय कशाला? आणखीन सावकाराला माहित नाही चोरी कोणी केलेली. का? कारण माझं मुंडकं तर बाहेर आहे. पायावरनं कुणाला ओळखता येणार नाही. मी आणखीन बाहेर आहे. आपल्याला धर्मच करायचंय, संतांनाच खाऊ घालायचंय. काम करा. तलवार सोबत आणलीये. मग तलवार काढा आणि त्या तलवारीने क्षणाचाही विचार न करता माझं डोकं कापून घ्या. माझा शिरच्छेद करा. धडा वेगळं माझं मुंडकं करा. अरे विचार करू नका. माझं जर अतिथी संत जर आपल्या दारातून विनमुख गेले ना, पाप लागेल. त्याच्यापेक्षा माझं सर बा कलम करा. क्षणाचाही विचार केला नाही. कबीरदासांनी तलवार काढली आणि त्या तलवारीने एका घावामध्ये कमालाचं डोकं बाजूला केलं. एका पिशवीमध्ये राशनचं सामान आहे, एका पिशवीमध्ये कमालाचं मस्तक आहे. आणि कबीरदास घराकडे निघाले. घराकडे गेले. आणलेलं राशन होतं. त्या राशनचा सुंदर स्वयंपाक बनवला. संतांना खायला घातला. घरामध्ये गेल्या बरोबर एकटा पती आलेला पाहिला. नवरा आल्याबरोबर ती पत्नी विचारते, काय हो, कमालाला सोबत घेऊन गेलता ना, लेकराला सोबत घेऊन गेलता, कुठे? कबीरदासांनी जास्त काहीच बोलले नाही. कबीरदासांनी फक्त पिशवी उघडी करून दाखवली. काय दिसलं असेल हो? जरा आईच्या अंतकरणाने विचार करा. त्या पिशवीमध्ये आपल्या स्वतःच्या नवऱ्याने जर आपल्या लेकराचं मस्तक छाटून त्या पिशवीमध्ये आणलेलं असेल आणि तुम्हाला ती पिशवी उघडी करून दाखवत असेल, काय कराल तुम्ही? हा? पण त्या परिस्थितीमध्ये त्या माता माऊलीने एका क्षणाचा विचार केला नाही. मनामध्ये संशय आणला नाही. जशी पिशवी उघडली होती तशी पिशवी लावून ठेवली. पिशवी लावून ठेवली, बाजूला सारली आणि पिशवी बाजूला सारून स्वयंपाकाला लागली. अरे याला धर्म म्हणतात आणि याला नीती म्हणतात. आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण जर असतो ना, अरे आकांड तांडव मांडला असता. तिथे आपण नवऱ्याला नको नको त्या शिव्या दिल्या असता. नवे नवे नवऱ्याला मारायला गेला असता तुम्ही. का? कारण तेवढा विश्वास नसता तुमचा. त्या कबीरदासांच्या पत्नीला एका क्षणाचा संशय आला नाही. मनामध्ये काही विचार आला नाही. जशी पिशवी उघडली, जसं काही त्याच्यामध्ये कचरा असावा तशी ती पिशवी आहे तशी लावली. पिशवी बाजूला सारली, स्वयंपाक केला आणि सुंदर स्वयंपाक त्या संतांना खायला घातला. संतांनी आनंदाने जेवण केलं. घरामध्ये मुलाचं शिर तुटलेलं पडले. बाहेर जेवायला खाऊ घातलं जातं. एका एका पदार्थाचा आग्रह केला जातो. माऊली थोडंसं घ्या ना, माऊली थोडंसं घ्या ना. अरे काय त्या माऊलीच्या अंतकरणाची दशा असेल, त्या आईचं अंतकरण काय म्हणत असेल. पण ती आई आज त्या संतांना खाऊ घालते आणि अंतकरणामध्ये त्या संतांचं भजन करते. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. बोला बोला बोला, ताली वाजवा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव हरी बोल. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव. पाठीमागचे पाठीमागचे टाळी वाजवा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव
हातामध्ये जेवण वाढायचं पात्र आहे, या हातामध्ये जेवण वाढणार चालू आहे आणि मुखातून श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम वाढायला चालू आहे. जेवण वाढलं. माऊली ज्ञानोबारायांनी जेवण केलं सुद्धा. जेवण झालं. काही वेळ गप्पा मारल्या गेल्या आणि गप्पा मारल्यानंतर मग मात्र आता माऊली ज्ञानोबाराय आधी संत बाहेर निघायला लागले आणि बाहेर निघाल्यानंतर कबीरदासांना म्हटले, कबीरजी आम्हाला वेशीपर्यंत सोडायला चला. हो येणार ना. कबीरदास वेशीकडे सोडायला निघाले. माऊली ज्ञानोबारायाने सांगितलं, कबीरदास अहो तुमच्या मुलालाही घ्या. कुठल्या मुलाला घेणार, कुठल्या तोंडाने सांगणार. म्हणून कबीरदास म्हणले, नाही माऊली तो नाही येऊ शकणार. एवढंच बोलले. माऊली ज्ञानोबारायाने अंतःकरणामध्ये ओळखलं. सर्व संत जायला लागले. वेशीपर्यंत आले तर त्या वेशीमध्ये आल्यानंतर त्यांना एक दृश्य पाहायला मिळालं. ज्या धडाला मुंडकच नाही असं ते धड वेशीवरती त्या सावकाराने टांगलं होतं आणि त्याच्या खाली लिहिलेलं होतं, ज्याचं कुणाचं असेल त्यांनी घेऊन जावं, आम्हाला काही तक्रार करायची नाही. पण कबीरदासांनी विचार केला, अरे आता जर मी सांगावं हे माझ्या लेकराचं धड आहे तर संतांना वाईट वाटेल. म्हणता येणार नाही, म्हणता येणार नाही. डोळ्यातनं गळगळ 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 अश्रू यायला लागले. आणखीन थोडं पुढे गेले. ऐका माऊली, अरे त्या धडाची किंमत सांगतोय तुम्हाला. डोळ्याने पाहता येत नाही, कानाने ऐकता येत नाही, तोंडाने बोलता येत नाही, नुसतं धड अडकलेलं आहे. पण माऊली ज्ञानोबाराच्या वेळेस जवळ आले ना, माऊली ज्ञानोबाराय जवळ आल्याबरोबर त्या शरीरामध्ये रोमांच आले आणि त्या धडाने माऊली ज्ञानोबाराय जवळ आल्याबरोबर हात जोडावे आणि माऊली ज्ञानोबारायांना नमस्कार करावा. ज्या वेळेस शिर नसलेल्या त्या धडाने माऊली ज्ञानोबारायांना नमस्कार केला ना, त्याबरोबर माऊली ज्ञानोबारायांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि मग कबीरदासांना विचारलं, कबीरदास हे दुसरं तिसरं कोणी नाहीये, हे कोण आहे? हा तुमचाच मुलगा आहे ना? त्यावेळेस कबीरदास म्हणले हो. आणि त्यावेळेस कबीरदासांनी हंबरडा फोडला आणि कबीरदास रडायला चालू केलं. पण कबीरदास स्वतःला आवरून मग ज्ञानोबारायला विचारलं, माऊली तुम्ही कसं काय ओळखलं हा माझा मुलगा आहे? माऊली ज्ञानोबाराय सांगतात, का ओळखणार नाही, कारण जसं फळ आहे, जशी वेली आहे, तसंच पुढं तेची पुढे चाली बिजाची तेची पुढे चाली अमृताची अमृताची वेल, अमृताची अमृताची वेल, अमृताची अमृताची वेल, अमृताची अमृताची वेल, पुढे चाले तेची पुढे चाले, तेची पुढे चाले, तेची पुढे अरे कबीरदास का ओळखायला येणार नाही? तेची पुढे चाली बिजाची तेची पुढे चाली. अरे जसं फळ आहे, जशी वेल आहे तसं फळ आहे, आणि जसं फळ आहे ना तसं हे बीज आहे. या बीजावरनं आम्ही ओळखलं की हे याच फळाचं बीज असलं पाहिजे. आणि त्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय संतांनी एक साक्षात्कार केला. ते काटलेलं शीर आणायला सांगितलं कबीरदासांना. ते काटलेलं शीर आणलं आणि आणलेलं शीर त्या धडाला लावलं आणि फक्त हाक मारली, कमाल जागा हो. कमालांनी झोपेतनं उठल्यासारखं कमाल जागे झाले आणि संतांच्या पायावरती पडले. कशामुळे झालं हो? अरे लेकराने बापाला सांगावं, बाबा विचार कसला करताय, काढा तलवार आणि छाटा डोकं. कोणतं लेकरू म्हणू शकतं?
त्याच्यासाठी अगोदर त्याचं बीजही तसंच असावं लागतं. आणि त्या बीजामुळे कबीरदासांच्या त्या लेकराने संतांचा सन्मान करण्यासाठी स्वतःच्या शरीराचा विचार केला नाही. म्हणून वेल तशीच असावी लागते. जर वेल आपण झाड येड्या बाबळीचं लावलेलं असेल आणि त्याला आंब्याच्या किंवा दुसऱ्या फळाची अपेक्षा करत असाल, फळ येऊ शकत नाही. त्याच्यासाठी वेल तशीच असावी लागते, त्याच्यासाठी फळही तसंच असावं लागतं. त्यावेळेस बीज असं जन्माला येतं. या इतिहास कधीतरी काढून पाहत जाओ. घोटाळा काय माहितीये का, आपण पाठीमागचं पाहायला कधी तयारच नाही. जर पाठीमागं पाहिलं ना, तुम्हाला लक्षात येईल की नेमकं आपला इतिहास काय सांगतो, पाठीमागच्या जीवनामध्ये काय झालेलं आहे. जशी संगत असते ना तशी पंगत असते. हो, जशी संगत असते तशी पंगत असते. सुपारी खाणाऱ्याच्या जवळ जर बसला तुम्ही, तंबाखू खाणाऱ्याच्या जवळ बसला, अर्ध्या तासाला ती काय म्हणणार नाही, आना बडीशोप. काय म्हणणार आहे, बोला की, हा काढा पिशवी. आना तंबाखू म्हणण्यापेक्षा सोपी भाषा आपली, काढा पिशवी. हा, आणि जर चांगलं खाणाऱ्याच्या संगतीला जर तुम्ही बसला असाल तर चांगलं खाणाऱ्याच्या संगतीला तुम्हाला वाईट खायला भेटेल का? भेटणारच नाही. म्हणून संगतही करताना आणि माणसाने संस्कारही करताना याचा विचार केला पाहिजे की आपण संस्कार कसे केले पाहिजे. एक संत होते, रंका नाव त्यांचं, रंका कुंभार, रंका बंका. रंका बंका, रंका संतांचं नाव आणि बंका त्यांच्या पत्नीचं नाव. रंका बंका आणि वंका. आता तुम्ही म्हणाल महाराज का नावं कुठली काढली? हे पूर्वीच्या काळामध्ये नावं अशीच होती, रंका बंका वंका. त्या पूर्वीच्या काळामध्ये नावाचा विचार केला. आताच्या काळात तरी कुठं लय धड नाव आहे तर आताच्या काळात हे आपण नावं बघतो, चिंट्या पिंट्या, नाही तसले नावं. एकाचं नाव ऋतिक होतं, ऐकायला का तुम्ही? एका पोराचं नाव होतं ऋतिक. त्याच्या आईला ऋतिकच म्हणता येत नव्हतं. आणि ते पोरग पुढं झाल्यानंतर त्या पोराला रच म्हणता येत नव्हतं. कुणाला? त्या ऋतिकला. त्याला रच म्हणता येत नव्हतं. म्हणून त्याच्या आईनं त्याला शिकवलं, बाळा र कसं म्हणायचं, र. हिलाच र येत नव्हतं ना, कळाले का तुम्हाला? हिला र म्हणता येत नव्हतं. त्याच्यामुळे हिनं लेकराला शिकवताना कसं शिकवलं, बाळा र कसं म्हणायचं, र असं म्हणायचं. मग ह्या लेकराने लहानपणी शिकलं र कसं म्हणायचं, र. त्या बारक्यापणी त्या लेकरानं ऋतिकनं र म्हणायचं जी शिकला, ते 85 वर्षाचा मरेपर्यंत कुणाला जर राम राम घालायचा झाला ना, राम राम कसा घालत होता, राम राम कसा घालायचा, राम राम. कारण का? अरे शिकवलंच त्याला तसं होतं ना, त्याचं नावच तसं होतं, शिकवलंच तसं होतं. तसे रंका बंका आणि वंका ज्या तिघे जण शेतामध्ये गेलेले होते, जंगलामध्ये लाकूड तोडे करायला, जळणासाठी लाकडं आणायला गेले होते. रंका बंका वंका. पुढे रंका चालतोय, पाठीमागं बंका आणि त्यांच्या पाठीमागं वंका त्यांची मुलगी. असे तिघ जण चालायला लागले. हो ऐका बरं का, चालायला लागले, मी सांगतोय ऐका इकडे. रंका बंका वंका रस्त्याने चालायला लागले. चालता चालता काही अंतर चालून गेल्यानंतर रंकाला पुढं एक सोन्याचं काकण दिसलं, सोन्याची पाटली. काय दिसली? पाटली. पाटली नाही पाटली, पाटली 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 नाही पाटली, पाटली. माहिती आहे ना कसली असती पाटली? विठाल विठाल. ती पाटली दिसली. कुणाला दिसली? रंकाला पाटली दिसली. म्हणजे पुढच्या चालणाऱ्या त्या पित्याला पाटली दिसली. त्यानं पाटली पाहिली आणि विचार केला, आपल्याला सोने आणि माती समान एकीमती, आम्हाला सोनं आणि माती समान आहे. हे मला माहिती आहे, माझ्या पत्नीलाही माहिती आहे. पत्नीलाही सोन्याचा मोह नाही. पण माझी पाठीमागं चालणारी वंका नावाची जी मुलगी आहे ना, ती आणखीन लहान आहे. तिला माहित नाही सोनं काय असतं आणि माती काय असते. तिला जर मोह निर्माण झाला आणि तिने जर सोन्याचं काकण घेतलं तर मोह निर्माण होईल आणि इथून पुढचं आयुष्य सगळं वाया जाईल. म्हणून त्या रंकाने विचार केला, ही पाटली आपल्या मुलीला नाही दिसली पाहिजे. हो ऐका, संस्कारही आपण तसे घालावे लागतात बरं का. जर आई जर रिमोट घेऊन बसली तर पोरीला रिमोट दिसणारच आहे. मग आईचा रिमोट पोरीला गेला किती वेळ लागतो? बोला की किती वेळ लागतं? अहो वेळ नाही लागत. आईच्या हातातला हिसकावून घेते. त्याच्या पायी तुम्हीच रिमोट घेऊ नका ना, तिलाच रिमोट तुम्ही दाखवूच नका, ती रिमोट घेणारच नाही. हे आपण संस्कार घडवले पाहिजे. पण घोटाळा कसा आहे माहिती आहे का, आपले संस्कार घडवण्याची पद्धतच चुकीची निघाली आहे. लेकरांना आपण संस्कार देत असताना चुकीचे देत असतो. त्याला आपण तरी काय करणार?
त्या बापाने विचार केला माझ्या मुलीने जर सोन्याचं काकण बघितलं तर तिला मोह चढेल, म्हणून त्याने चलत चलत आपल्या हातामध्ये 2 ओंजळी माती घेतली. त्या रंकाने 2 ओंजळी माती घेतली आणि त्या सोन्याच्या काकणावरती टाकली. त्यानं टाकली. पाठीमागे चालणाऱ्या वंका त्या पत्नीनेही 2 ओंजळी माती घेतली आणि त्या सोन्यावर टाकली. सोन्याचं काकण बुजवलं. सोन्याचं काकण बुजवलं हे कोण बघितलं? महाराजांनी. बोला की कोण बघितलं? वंका वंका. त्या पाठीमागच्या पोरीनं बघितलं, छोट्या त्या लेकरानं बघितलं आणि लेकरू काहीच बोललं नाही, तसेच्या तसे घरला गेले. ज्या वेळेस घरी गेले, जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर ह्या मुलीनं विचारलं, ऐका बरं का, पाठीमागचे येणारे पाहुणे एक 15-20 मिनिटच आपलं कीर्तन राहिले, तिथंच बसून घ्या तुम्ही. विठ्ठल जेवायला बसल्यानंतर त्या लेकराने आपल्या आईला विचारलं, आई एक गोष्ट विचारू का? आई म्हणली विचार ना लेकरा, बाळा विचार ना. त्यावेळेस ते लेकरू काय म्हणतं ऐका. ओ ऐकताय ना? ते लेकरू काय म्हणलं ऐका, बाबा मला एक गोष्ट सांगा, मगाशी तुम्ही मातीवर का माती टाकत होता? झोपले का सगळे? काय बोललं त्या पुरीनं? तुम्ही मातीवर माती का टाकत होता? अर्थ कळाला का? का ट्यूबलाईट पहिल्यासारख्या होत्या अशा फटफट फट करणाऱ्या, काताच्या सारख्या येतात लगेच कळणाऱ्या? अरे त्या लेकराने विचार केला ते सोनं नाही ते मातीच आहे. कोण म्हणतं? ते लेकरू. त्या लेकराने विचार केला खालची माती आणि आई वडील त्याच्यावर टाकतात तीही माती. अरे मग तुम्ही मातीवर माती का टाकली? त्यावेळेस त्या आईबापांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. कारण का? अरे आपल्या लेकराला सुद्धा आपण जसं सोन्याला माती समजतो, आपलं लेकरू सुद्धा सोन्याला. आपण तरी सोनं समजलं, आपण तरी सोनं समजलं, पण त्या लेकराने सोन्याला सोनं समजलंच नाही. लेकराने सोन्याला माती समजलं. आणि मग जशी ती वेल होती तसं ते फळ होतं आणि जसं ते फळ होतं त्याची पुढे चाली बीजाची त्याची पुढे चाली. तीच चाल पुढे त्या बीजाला लागली. आणि जर जीवनामध्ये अशी माणसं जर आपल्याला भेटत असतील ना, ऐका आता, अशा माणसाची संगती आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे ज्यांचं जीवन अमृतासारखं आहे. अमृताचं फळ कुठं पाहिलंय का तुम्ही? बोला की. आता थोडासा विषयाकडे येतो. अमृताचं फळ कुठं पाहिलंय? अमृताची वेल कुठं पाहिली तुम्ही? नाही. अरे मग अमृताचं फळ आणि अमृताची वेली म्हणजे काय? अरे जीवनामध्ये असे गुणधर्म ज्याने आचरणात आणले ना, तेच अमृताचं फळ आणि तेच अमृताची वेल. जर अशी अमृताची जर संगती असेल, जीवनामध्ये अशी वागणारी जर माणसं असतील ना, तर तुकोबाराय सांगतात अशा माणसाच्या जीवनाच्या संगतीमध्ये माणसानं गेलं पाहिजे. अभंगाचं ऐसियाचा संग देई नारायण, ऐसियाचा संग देई नारायण, ऐसियाचा संग देई नारायण, ऐसियाचा संग देई नारायण,
ओलावा वचन दयाची ओलावा वचन दयाचे ऐसियाचा संग देई नारायण ऐसियाचा संग देई नारायण ऐसियाचा संग देई नारायण ऐसियाचा संग देई नारायण ऐशियाचा संग देई नारायण ऐशियाचा संग देई नारायण ऐशियाचा संग देई नारायण ऐशियाचा संग देई नारायण ऐसियाचा संग देई नारायण ओलावा वचन ओलावा वचन दयाची ऐशियाचा संग देई नारायण ओलावा वचन त्यावेळेस तो खूप बराय म्हणतात ऐसियाचा संग देई नारायणा ऐसियाचा संग देई नारायणा कशाचा संग जशी ती वेली होती जसं ते फळ होतं आणि एक गोष्ट सांगू ऐका वेलीवरनं विषय सांगतो आपल्या इतिहासामध्ये थोडं जर तुम्ही पाहिलं ना ज्या ज्या वेळेस आपल्या धर्माला एका आधाराची गरज होती थोडंसं नीट विचार करून ऐका बरं का काय बोलतो ज्या ज्या वेळेस आपल्या धर्माला आणि आपल्या स्वातंत्र्यतेला कोणाच्या तरी आधाराची गरज होती ना त्या वेळेस जर आधार कोणी दिला असेल ना तर तो आधार आपल्याला स्त्री शक्तीनं दिलेला आहे हा एक म्हणही आहे पहा यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं बरं का त्याला आधारून बोलतो मी की ज्या ज्या वेळेस आधाराची गरज पडली ना त्या वेळेस पडती बाजू जर कोणी उचलली असेल ना तर ती फक्त स्त्रीनं उचललेली आहे उदाहरणानिशी सांगतो मी ज्या वेळेस मगाशी उदाहरण सांगितलं मी तुम्हाला मासाहेब जिजाऊंचं अरे त्या काळामध्ये छत्रपती शहाजी महाराजांना सुद्धा आपण गुलामगिरीतनं बाहेर पडावा असा विचार नाही केला पण विचार कोणी केला मासाहेब जिजाऊंनी विचार केला अरे ती एक वेली होती त्या वेलीने विचार केला आधाराची गरज होती त्या वेलीने एक खंबीर नेतृत्व केलं आणि तिनेच पुढे चालण्याचा प्रयत्न केला त्याच्या पुढे चला ज्या वेळेस मैं मेरी झाशी नहीं दूंगी कोण म्हटलं होतं हा झाशीची राणी एवढं तरी माहिती ठेवत चला मैं मेरी झाशी नहीं दूंगी ठामपणे सांगितलं कोणी झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी अरे पती मरण पावला पती मेल्यानंतर इकडून इंग्रज आहे तिकडून नको ते परकी आहेत सगळ्यांनी आक्रमण केलं पण त्या स्त्रीने विचार केला अरे छोटंसं लेकरू आहे त्या लेकराला त्या झाशीच्या राणीचा जर फोटो कधी बघितला ना तर तुम्ही लक्षात पहा ते झाशीच्या राणीला आपलं लेकरू दामोदर त्या दामोदरला पाठीवरती बांधलेलं आहे घोड्यावरती बसलेली ती झाशीची राणी आहे त्या घोड्याच्या 2 पाय पुढे उचललेले आहेत आणि त्याच्यावरची ते लगाम धरून बसलेली झाशीची राणी आपल्याला दिसते त्यावेळेस झाशी बुडत असताना वाचवण्याचं जर काम कोणी केलेलं असेल ना तर त्या झाशीच्या राणीने केलेलं आहे त्यानंतर पुढच्या काळामध्ये आणखीन चला पुढच्या काळामध्ये ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तिथून पुढे संभाजी महाराजांनी त्याला वाढवण्याचा विस्तार करण्याचं काम केलं संभाजी महाराजांनी वाढवण्याचं काम केलं मात्र कपटाने ज्यावेळेस संभाजी महाराज मारले गेले राजाराम महाराजाच्या नंतर जर आपलं स्वराज्य कुणी राखलं असेल कोण राखलं त्यावेळेस पाठीमागं कोणीच नव्हतं येसूबाईंनी त्यावेळेस आपलं स्वराज्य राखण्याचा प्रयत्न केला याला आधार देण्याचं काम त्यांनी केलं म्हणून मला एकच सांगायचं आहे हल्ली सगळीकडे बोंब चालू आहे पहा सगळीकडे एकच म्हणणं चालू आहे अण्णा कुठेही गेलं आम्हाला तर भरपूरच जास्त महाराज जास्त फिरता बाहेर हो फिरतो की गावोगावी जाता हो जाता की ओळखी भरपूर असतात तुमच्या हो असतात कुठं गेल्यानंतर एखादा गरीबाचं घर बघून समजायले का पोराली कळाले
एखादं गरीबाचं घर बघून साधी बोळी असावी, लय देखणी असावी अशी काही अपेक्षा नाही. अरे बाबा साधी कबोळी काय बघतो आता, आंधळी पांगळी असली तरी करायला तू तयार आहे. पण आता महाराज कशी असू द्या, आपल्याला बाकी काय अपेक्षा नाही, फक्त पोरगी चांगली असावी. कशामुळे चालू आहे हो? इथं काही मुलांच्या आई असतील ना तशा, ज्या लेकरांना आणखीन मुलगी भेटत नाही अशाही काही आई असतील ना. हा, आज तुम्ही तुमच्या लेकराच्या अपेक्षा करता, आपल्या लेकराला सून भेटली पाहिजे, आपल्या लेकराला बायको भेटली पाहिजे. पण त्या आयांनी विचार करावा की आपल्याला मुलगा ज्या वेळेस आपण जन्माला घालत होतो ना, सगळ्यांचं नाव घेत नाहीये मी, पण ज्या वेळेस आपण जन्माला घालत होतो ना त्यावेळेस मुलगाच व्हावा ही अपेक्षा धरली, पण मुलगी व्हावी याची अपेक्षा धरली का हो तुम्ही? हा, साधी गोष्ट विचार करा. त्या दिवशी आमचा सहज बोलता बोलता अतुल आणि शशी माझ्याकडे आले होते. त्या दिवशी सहज बोलता बोलता आमचा जेवताना विषय झाला होता. सहज विषय झाला. महाराज म्हणे पहिली जर मुलगी झाली, हो ऐका बरं का, गंमत सांगतो तुम्हाला. पहिली जर मुलगी झाली तर दुसऱ्या वेळेस माणसाच्या मनामध्ये अशी धक 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 असते. कशासाठी? बोला की, पोरग होतं का पोरगी होती? पण पहिलं जर मुलगा असेल तर पुन्हा काय विचार करता? आता काही बी असलं तर हरकत नाही हो, पहिलं तर पोरग आहे की. करताना विचार तुम्ही, अरे वंशाचा दिवा म्हणून तुम्ही जर त्या पोराकडे विचार करता, त्या दिव्याला पेटवण्यासाठी, दिवा तेवत ठेवण्यासाठी लागते ना ती आतली कापसाची काय असते? वात असते. दिवा जर पेटवायचा असेल ना तर त्या दिव्याला वातीची गरज आहे. म्हणून दिवाच तुम्हाला पाहिजे असेल ना, अरे वातीची सोय करा ना. तुम्ही दिवा पाहिजे म्हणता, वातीची सोय करत नाहीत. अरे मग तुमचा दिवा पेटणार तरी कसा आहे? अरे तुम्हाला मुलगा पाहिजे, त्या मुलाला बहीण पाहिजे, त्या मुलाला बायको पाहिजे, त्या मुलाला मुलगी पाहिजे, त्या मुलाला आई पाहिजे, त्या मुलाला मावशी पाहिजे, आत्या पाहिजे. ही सगळी नातं कोण तयार करतो? एक मुलगीच करते ना. हा, मग त्या मुलाला सगळं पाहिजे पण तुम्हाला मुलगी नको असेल तर त्या मुलाला बहीण येणार कुठून आहे याचाही कधी विचार करा. आणि मुलींचं प्रमाण कमी होण्याचं कारण हेच आहे. पाठीमागच्या एक 20-25 वर्षाच्या काळामध्ये, पाठीमागच्या 20 वर्षाच्या अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकाने एकच विचार केला, आपल्याला मुलगा पाहिजे. आणि मुलगा पाहिजे म्हणून तुम्ही मुलीच्या आत्महत्या केल्या. मुलींना तुम्ही वाढू दिलं नाही. ती आई लेकरू गर्भामध्ये असताना ते पाठीमागं होतं पहा, वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विजवू आई, वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विजवू आई. त्या वंशाला दिवा पाहिजे म्हणून तुम्ही पणत्या विजवल्या, आणि त्या पणत्या तेव्हा विजवल्या म्हणून आज तुमचे दिवे पेटायला तयार नाही. तर म्हणून तुम्हाला दारोदारी फिरावं लागतं. महाराज गरीबाची असू द्या, कसलीही असू द्या, पण पाहिजे. म्हणून एकच अपेक्षा आहे. आणि हल्ली जेवढं मुली आई बापाला सांभाळतात मला वाटत नाही तेवढं पोरं सांभाळत असतील. हो, परिस्थिती आहे. म्हणून ती वेल जशी असते ना त्या वेलीला वाढवण्याचा प्रयत्न करा. जर ती वेल वाढली तर ती वेल तुम्हाला फळं देणार आहे. आणखीन एक मुद्दा सांगतो, शास्त्राला अनुसरून सांगतो. मुलगा जर जन्माला आला, ऐका, मुलगा जर जन्माला आला 14 पिढ्यांचा उद्धार करतो. ऐका बरं, मुलगा जन्माला आला तर 14 पिढ्यांचा उद्धार करतो. आणि मुलगी जर जन्माला आली ना तर ती मुलगा जन्माला आलो तर 21 पिढ्याचा उद्धार करतो. आणि मुलगी जन्माला आली तर 42 पिढ्यांचा उद्धार करते. विठ्ठल कशामुळे सांगतो ऐका. मुलगा 21 पिढ्यांचा उद्धार म्हणजे चालू असणारी एक पिढी, त्याच्या पुढची एक पिढी आणि त्याच्या पाठीमागची एक पिढी. या पुढची एक, आताची एक आणि पाठीमागच्या 7 पिढ्या, आताच्या 7 पिढ्या आणि पुढच्या 7 पिढ्या. सात्रिक 21 पिढ्याचा उद्धार करतो. पण ती मुलगी 42 पिढ्यांचा उद्धार कसं करते? माहेरच्या गेलेली, सध्याची आणि पुढची, माहेरच्या 21 आणि सासरच्या 21 किती झाल्या? 42. म्हणजे मुलगी 42 पिढ्याचा उद्धार करते आणि मुलगा 21 पिढ्याचा उद्धार करतो. श्रेष्ठ कोण आहे? हा, मुलगी. त्याच्या पुढे आणखीन सांगतो, ज्या वेळेस तुकोबारायांनी अभंग लिहिले, अभंग लिहित असताना तुकोबारायांनी एक अभंग आहे पहा, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. पुढं काय? कुळी कन्या पुत्र कन्या. अगोदर काय? अगोदर कन्या आहे. कुळी कन्या नंतर पुत्र. ज्या वेळेस मातृदेवो भव
पितृदेव भव. इथं सुद्धा काय आहे, अगोदर आई आहे. कारण जन्माला जर घालायचं असेल ना तर ती प्रसव क्षमता फक्त आणि फक्त त्या आईमध्ये आहे. म्हणून अगोदर आपल्याला वेल गरजेची आहे. जर ती वेल आपल्याकडे असेल ना तरच पुढं फळ लागणार आहे. म्हणून अमृताची वेली, अमृताची फळे, त्या वेलीला ती फळं येणार आहेत. आणि अशी जर वेल असेल, अशी जर फळ असेल ना तर तुकोबाराय म्हणतात, ऐसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची या. अशाची संगत आपल्याला घडली पाहिजे, अशा आध्यात्मिक माणसाची संगत घडली पाहिजे. कारण जीवनामध्ये संगत खूप महत्त्वाची असते. पहा, जर तशी वेली आपल्याकडे असेल, तसं फळ आपल्याकडे असेल. एक थोडंसं उदाहरण सांगतो, ऐका. ज्यावेळेस तुकोबारायांचं जीवनचरित्र घ्या. तुकोबाराय सर्वसाधारण नव्हते, पण एक परिस्थिती, तुकोबारायांच्या घरी 14 पोतं भरलेले कर्ज खत होते. ऐकताय का तुम्ही? तुकोबारायांच्या घरी 14 पोतं खचोखच भरलेले कर्ज खत होते. म्हणजे लोकांनी त्यांच्याकडे कर्ज घेतलेले 14 पोत्याचे नुसते कागद भरलेले होते. पण ज्या वेळेस दुष्काळ पडला, तुकोबारायांनी 14 पोतं नेले आणि इंद्रायणीमध्ये सोडून दिले आणि सगळं आहे ते सकळ देवासी अर्पण सोडून दिले. आणि त्याच्या पुढची परिस्थिती अशी निर्माण झाली, घरामध्ये खायला काय राहिलं नाही. आणि त्यावेळेस तुकोबाराय खायला काही नाही, एवढी श्रीमंती असताना तुकोबाराय म्हणू लागले, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पिढा गेली. बरं झालं म्हणे देवा, दिवाळ निघालं. पुढं म्हणायला लागले, बाईला पत्नी मेली, तेही बरं झालं म्हणे देवा. कर्कशा होती म्हणे. एवढं सगळं झालं तरी तुकोबाराय शांत. पण ऐका, तुकोबारायांचा परमार्थ सफल आहे. मला काय बोलायचं ऐका, तुकोबारायांचा परमार्थ सफल आहे. पण तुकोबारायांच्या परमार्थाच्या पाठीमागे मोठा जर हात कुणाचा असेल ना, तुकोबारायांच्या पत्नीचा. कारण ज्या वेळेस तुकोबाराय घरी कशीच नसायचे. कायमस्वरूपी तुकोबाराय गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या आणि देवाचं भजन करत निघायचे. पण इकडे त्या आवलीने, त्या आवली म्हणजे अशी होती, तुकोबारायांची पत्नी म्हणजे अशी होती, तुकोबारायांवरती प्रेम तर एवढी करायची, मनापासून प्रेम करायची. पण कुठून जर रस्त्याने जाताना पांडुरंगाचं मंदिर दिसलं, मध्ये पांडुरंग जर दिसला ना, अण्णा असं रस्त्यानं जाताना जर पांडुरंगाचं मंदिर दिसलं, मध्ये पांडुरंग बघितलं ना, ती आवली असा पदर खोचायची. ओ आवली हो ऐका, ती अशी पदर खोचायची, त्या पांडुरंगाकडे बघायची, अशी वाकड्या नजरेने म्हणायची, ए काळ्या तू बाहेरच ये, तू मला जरा तिकडं आल्यानंतर भेट, मग तुला सांगते. कुणाला म्हणायची? पांडुरंगाला म्हणायची, अरे काळ्या, माझ्या पतीला तू वेड लावलं म्हणे, तुम्हाला फक्त बाहेर भेट. पांडुरंग पण विचार करायचा, हो देव पण विचार करायचा, मासाहेब लय भेटायची इच्छा आहे हो तुम्हाला, समोर यायची, पण तुमची प्रतिज्ञा मला माहिती आहे, समोर आल्यावर माझी काय धडगत नाही, म्हणूनच मी समोर येतो. दिवसामागे दिवस येत गेले, पण घरामध्ये खायला नव्हतं. ती बिचारी 15 दिवसाला कुठून तरी थोडंसं धान्य जमा करून आणायची, ती भरडायची, त्याचं काहीतरी जेवण बनवायची, लेकराला खाऊ घालायचं. आणि 15 दिवस का होईना, पण त्यावेळेस त्या खाल्लेल्या बनवलेल्या पदार्थाचा डब्बा भरायचा आणि तो डब्बा तुकोबारायांसाठी घेऊन निघायची. डोक्यावरती डब्बा घेतला, डोक्यावरती डब्बा घेऊन तुकोबारायांकडे निघायचं. रस्ता माहीत नाही, जाता असताना रस्त्याने काटाकुट, कधी भामचंद्रावर आहेत, कधी तर कुठल्या डोंगरावरती आहे, डोंगर माहीत नाही, काही नाही. पण निघायच्या बाहेर जाताना रस्ता काटत आहेत, काटता डोंगर लागला, वन लागलं, मोठे मोठे काटे आले आणि चालता गडबडीने बाबा आपल्या नवऱ्याला लवकर खायला भेटावं या अपेक्षेने चालणारी ती आवली चालता एक इतबर लांब का काटा होता आणि नेमका तिचा जो पाय पडला तो त्या काट्यावरती पडला. काटा चर्रकून पायामध्ये जो घुसला, टाच फोडूनच बाहेर काटा निघाला. काळजामध्ये चर्र झालं, डोक्यावरती धरलेली ती शिदोरी खाली पडली, कच्च्या भोपळ्यामध्ये घेतलेलं पाणी ते खाली पडलं आणि ती पडलेली भाकरी ज्या वेळेस बघितली ना, त्या माता माऊलीने विचार केला, पायात घुसलेल्या काट्याची एवढी वेदना झाली नाही तेवढी वेदना मालकासाठी, पतीसाठी घेऊन जात असलेल्या त्या भाकरी पडल्याची वेदना झाली. का? माझ्या नवऱ्यासाठी घेऊन जात असलेल्या भाकरी पडल्या, त्या काट्यापेक्षा वेदना झाली. पण देवाने विचार केला, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ती आवली त्या देवाला शिव्या द्यायला लागली. बरं माझ्याच नशिबाला आली, माझ्याच पाठीमागं हे का लावलं? त्यावेळेस पांडुरंगाने विचार केला, आता मात्र आपण साहिर केला पाहिजे. पांडुरंगाने होता तो वेश दिला सोडून, विटेवरनं खाली उतरला भगवान परमात्मा. कमरेला छोटंसं धोतर गुंडाळलं, खांद्यावरती कांबळी टाकली, खांद्यावरती कांबळी टाकून हातामध्ये काठी घेतली आणि भगवान परमात्मा गुराक्याचा वेश धरून त्या आवली मातेसोबत
येतात आणि म्हणतात मासाहेब काय झालं? अरे बघतो काय म्हणे पायात काटा मोडला, तुला काटा काढता येतो का काटा? भगवान परमात्मा म्हणतात मासाहेब आतापर्यंत जरा इतिहास पहा म्हणे माझा, लई जणांचे काटे काढलेत मी, असे काढू काय तुमचा पण? बघतो काय मेल्या पायातला काटा काढ. त्यावेळेस भगवान परमात्म्याने ऐका सांगतो काय तुम्हाला, ज्या भगवान परमात्म्याची अपेक्षा योगी या दुर्लभ तुम्या देखीला साजनी, योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुडसी, तो तू आम्हा पासी मागे पुढे. असा तो भगवान परमात्मा आज मासाहेबांचा पाय आपल्या हातामध्ये घेतात आणि त्या पायातला काटा उपसून काढतात. काय भाग्य आहे! कशामुळं? त्या अमृताचं फळ होतं आणि त्या अमृताची वेल होती, संगती तशी भेटली आणि त्या संगतीमुळे साक्षात भगवान परमात्म्याने पाय हातात घेवा, देव इच्छी रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. आणि म्हणून ऐसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची या, ओलावा वचना जयाची या. एवढ्याचं चिंतन सांगतो आणि सेवेला आपल्या पूर्णविरामाकडे वळतो. ऐका, ओलावा वचना. ओल म्हणजे काय हो? ओलं म्हणजे काय माहिती असेल ना तुम्हाला? ओलं म्हणजे आता सगळ्यांनी सोयाबीन काढून ढिगं रचलेले आहेत, बरोबर आहे? सगळ्यांनी ढिगं रचलेले आहेत. अचानक जर रात्री मोठा पाऊस आला आणि गडबडीमध्ये अचानक पाऊस आल्यामुळे त्या ढिगावरती काय आपल्याला चवाळं वगैरे झापायचं लक्षात राहिलं नाही, तर वरचा भाग काय होतो? भिजतो. कसा होतो? वला झाला. मग ओलं झाल्यावर त्याला भरडायला येतं का लगेच? जमत नाही ना. हा, ते जसं ओलं होतं ना त्याला म्हणतात ओलं. मग तुम्ही म्हणाल महाराज ओलावा, त्यांच्या शब्दामध्ये ओलावा, शब्दामध्ये ओलावा म्हणजे शब्द भिजवायचे का? तसा पाऊस पडतो तसं शब्द भिजवायचे का? ओलावा वचना जयाची या, त्यांच्या शब्दाला ओलावा. मग त्यांच्या शब्दाला ओला म्हणजे ओला कसं करायचं? भिजवायचं का त्याला? काय करायचं? हा, त्याला काय करायचंय? गोड बोलायचं. नव्वे त्या बोलण्यामध्ये तेच ठेवायचं ज्याच्यामधून जीवनाचं कल्याण असेल. कसं? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. मुखामध्ये कायमस्वरूपी भगवान परमात्म्याचं नाम असणं. ओलावा वचना जयाची या, ऐसियाचा संग देई नारायणा. देवा आशाचा संग आम्हाला दे. पण महाराज आशाचा संग तर तुम्हाला देऊ, पण नेमकी अशी माणसं ओळखायची कशी? हो, भोपळ्याची वेल असते पहा, भोपळ्याचा वेल, त्याच्यामध्ये एक कडू भोपळा असतो आणि एक गोड भोपळा असतो. माहिती आहे ना? बोला की, असतं का? एक कडू भोपळा असतो आणि एक गोड भोपळा असतो. त्या कडू भोपळ्यावरती असं लिहिलेलं असतं का? त्या पानावरती म्हणजे ज्यावेळेस पान येतं त्या भोपळ्याला, त्या पानावरती लिहिलेलं असतं का हा भोपळा कडू आहे? गोड भोपळ्यावर लिहिलेलं असतं का हा भोपळा गोड आहे? असं असतं का काही? मग तुम्ही ओळखता कसं? भोपळ्याची जी वेल असते, भोपळ्याचं जे झाड असतं, कडू भोपळ्याचं वेगळं आणि गोड भोपळ्याचं वेगळं असं काय असतं का? एकसारखंच असतं. मग महाराज ते खाल्ल्यानंतर ओळखतं. हो, ते खाल्ल्यानंतर ओळखायला येतं. मग ही जी अमृताची फळं आहेत, अमृताची वेल आहेत, ही आम्ही ओळखायची कशी? उत्तम सेवन शीतळ कंठासे, उत्तम सेवन शीतळ कंठासे, उत्तम सेवन शीतळ कंठासे, उत्तम सेवन शीतळ
कसं उत्तम सेवन शीतळ कंठासे, उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टी कांती तैसी दिसेवरी. त्यांचं सेवन कसं असतं उत्तम सेवन. आता त्याच्यामध्ये जर श्रीमद भगवद्गीतेच्या मला वाटतं 17व्या का 14व्या 17 किंवा 14 या दोन पैकी एका अध्यायामध्ये तामस अन्न काय, राजस अन्न काय आणि सात्विक अन्न काय याचं चिंतन खूप सुंदर आलेलं आहे. तिकडं मी जाणार नाही एवढं, कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही आता. परंतु उत्तम सेवन कोणतं असावं, मध्यम सेवन कोणतं असावं आणि नीच म्हणजे तामसी अन्न कोणतं असावं. ऐका, जे निसर्गाने म्हणा किंवा आपल्याला शास्त्राने जे खायला सांगितलं, इकडं लक्ष द्या बरं का जरा, जे आपल्याला निसर्गाने किंवा जे आपल्याला शास्त्राने खायला सांगितलं तेच जर आपण खावत असू तर त्याला उत्तम सेवन म्हणतात. आणि जे सांगितलं असेल हे खाऊ नये आणि ते जर आपण खात असाल तर ते कसलं, एकदम नीच सेवन. हत्ती एखाद्या श्वापदाला मारून खातो, सिंह एखाद्या श्वापदाला मारून खातो, कारण शास्त्र निसर्ग यांनी त्या सिंहासाठी अन्न म्हणून त्याची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे सिंहाने ते खावं ही नियुक्ती अन्नाची साखळी तशी निर्माण केलेली आहे. पण हल्ली जर विचार केला, आता काही काही जण स्वतःला एवढे मोठे सिंह समजायला लागले. अरे वागा हो, पट्ट्या हो, पण तो सिंह शिळं खात नाही आणि दुसऱ्याने मारलेलं खात नाही. हो, शिळं खात नाही, दुसऱ्याने मारलेलं खात नाही, स्वतः शिकार करतो आणि एकदाच स्वतः खातो. तुम्ही जाऊ द्या, मला जास्त बोलायचं नाही, फक्त एवढंच सांगायचंय, तुम्ही जे खाताय ना हे चुकीचं आहे. कारण स्वतःचं अन्न स्वतः, अरे तुम्ही जर शेतामध्ये, एक साधी गोष्ट बरं का, तुम्ही शेतकरी आहेत म्हणून तुम्हाला सोपं उदाहरण देतो. तुमचं 4 एकर शेत आहे पण तुम्ही 4.5 एकर खाता, म्हणजे शेजारच्याचा अर्धा एकर खाता. त्या शेजारच्याला लय बरं वाटतंय हे, बोला की. ज्याचं तुम्ही अर्धा एकर खाता ते शांत बसेल का? हा, शांत बसणार नाही. ते एक ना एक दिवस तुमच्यावरती केस करणार, तुमच्यासोबत भांडणं करणार. मग जर आपण आपल्याला आपलं नाही ते जर खात असाल तर ते चुकीचं असेल, तर मग इथं आपलं अन्न नसणाऱ्या गोष्टी का खाव्या आपण. म्हणून उत्तम सेवन. आणि एक गोष्ट सांगू, जैसा खाओगे अन्न वैसा होगा मन, जैसे पिओगे पाणी वैसी बोलोगे वाणी. हल्ली विषय थोडासा विक्षिप्त आहे पण बोलून जातो. पाठीमागं मोबाईलवरती ऐकला होता, हल्ली अत्याचार वाढले, महिलावरती होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहेत. आपण 2-4 दिवसाला कधीतरी एखादं मोबाईलवरती ऐकतो की या भागामध्ये असं असं एखाद्या मुलीवरती अतिप्रसंग झाला, वाईट प्रसंग झाला, असं तसं आपण ऐकतो. कशामुळे व्हायला होय? अगोदरच्या काळात होतं का? बोला की. अगोदरच्या पाठीमागच्या काळामध्ये 20-25 वर्षाखाली हे होतं का? असं होत नव्हतं. आता याचे प्रमाण वाढले. याचं कारण काय? कारण काय? अरे तुम्ही खाता ते मग होणारच ना ते. तुम्ही एखादं बकरं जर कापून खात असाल, एखादी शेळी जर तुम्ही शेळीचं हे जर खात असाल तर असं सांगितलं जातं, पहा त्या बकऱ्याला जन्मल्यानंतर आई समजत नाही ना आपली बहीण समजत नाही. बरोबर आहे का? बकऱ्याचं जर पिल्लू जन्माला आलं तर त्या बकऱ्याला काही नाते समजत नाहीत. मला वाटतं 2ऱ्या का 3ऱ्या दिवसापासून तो नाते विसरतो, नको त्या गोष्टी करायला चालू करतो. मग तुम्ही त्याला खाता, मग त्याला खाल्ल्यानंतर आपल्याला बुद्धी कुणाची येणार आहे? त्याचीच यायली. म्हणून हे ते प्रसंग व्हायलेले आहेत. म्हणून अन्न चांगलं सेवन करा आणि विनंती एकच सगळ्यांना, सात्विक आहार सेवन करण्याचा प्रयत्न करा. कारण सात्विक आहारामध्ये जे आहे ना, त्या मांसाहारी जीवनामध्ये काही नाही. म्हणून पवित्र असे तुळशीचे माळ गळ्यामध्ये राहू द्या. मांसाहारापासून या ठिकाणी बाजूला निघा. जोपर्यंत तुम्ही मांसाहारापासून बाजूला निघणार नाहीत ना, तोपर्यंत बुद्धी ठिकाण्यावरती येणार नाही. बुद्धी जोपर्यंत ठिकाण्यावर येणार नाही ना, तोपर्यंत तुमचा संसार आणि तुमचं जीवन चांगलं होणार नाही. विठ्ठल एकच मुद्दा बोलतो. अरे आपल्या लेकराला जर एखाद्या कानाखाली हाणली ना, लेकराला कानाखाली हाणली आणि ते जर आईनं बघितलं तर आईला वाईट वाटतं का नाही? बोला की. आईला वाईट वाटतं का नाही? लेकराला जर कानाखाली हाणली तर ते आईला वाईट वाटतं. अरे त्या आईचे जर तुम्ही लेकरं कापू कापू खात असाल तर त्या आईला वाईट वाटत असेल का नाही? ती श्राप देत असेल का नाही तुम्हाला? एवढाच विचार करा. आणि म्हणून उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टी कांती तैसी दिसेवरी. उत्तम सेवन आहे आणि शीतळ कंठ. बोलण्यामध्ये कशी आहे? अतिशय मधुरता आहे. बोलण्यामध्ये माणसाच्या मधुरता असावी. पहा, बोलण्यामध्ये मधुरता असली पाहिजे. तुकोबराय सांगतात, पहा संतांचं लक्षणच आहे. एक ठिकाणी तुकोबरायाने सांगितलं आहे,
मधुरावानी ओटी मधुरावानी ओटी तुका म्हणे वाघपोटी तुका म्हणे वाघपोटी तुका म्हणे येते उपकारासाठी येते बोलता बोलता आपला विषय वाढत चाललेला आहे. मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. बोलण्यामध्ये मधुरता असावी. बोलणं हे माणसाचं गोड असलं पाहिजे. समोरच्याला गोड बोलावं पण सत्य असावं. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सत्य बोलावं पण माणसाने सत्य कसं बोलावं. मधुर बोललं पाहिजे. कबीरदासजी म्हणतात पहा, ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोय. ऐसी वाणी बोलिए मन का पाखोय और को शीतल करे आपहु शीतल होय. ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोय और को शीतल करे आपहु शीतल होय. अशी त्यांची वाणी असते. अशा संताचा ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाचिया. अशा संतांच्या संगतीमध्ये यावं आणि मग आपलं जीवन सार्थक करून घ्यावं. वेळ होत आलेला आहे. एकदा सर्वांनी हाताने टाळी मुखाने नाम विठोबार कुमार तुका म्हणे तैसे होई जेत संगे. तुका म्हणे तैसे होई जेत संगे. तुका म्हणे तैसे तुका म्हणे वास लागे अंगे चंदनाचा. वास लागे अंगे चंदनाचा. ऐसियाचा संग देई नारायणा. ऐसियाचा संग देई नारायणा. वास लागे वास लागे ऐसियाचा संग देई नारायणा. मला वाटतं आता थांबायला पाहिजे. कारण स्वतः बड्डे बॉय समोर येऊन म्हणाला, महाराज अहो किती वेळ मी तयार होऊन बसलोय ना इथं, आता बस करा ना तुम्ही. म्हणून ते स्वतः समोर येऊन मला सांगायला याचा अर्थ आपण संपायला पाहिजे. म्हणूनच शेवटची चाल घेतलेली आहे. तुका म्हणे तैसे होई जेत संगे वास लागे अंगे चंदनाच्या. अशाच्या संगतीमध्ये जर आपण जात असाल, कशाच्या, जे अमृताची फळं आहेत, अमृताचे वेली आहेत, ज्यांच्या खाण्यामध्ये उत्तम सेवन आहे, ज्यांचं बोलणं हे शीतळ आहे, अशाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होईल. वास लागे अंगे चंदनाच्या. चंदनाच्या झाडा शेजारी असणाऱ्या दुसऱ्या झाडाचाही वास कसा येतो, चंदनासारखा येतो. म्हणजे त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जसा वास येतो तसं चंदनाच्या संगतीमध्ये लागा वासही कारण संताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपणासारिखे करीती तात्काळ.
नाही काळ वेळ तया लागी. 1 मिनिटाचं उदाहरण सांगतो सेवेला पूर्णविराम ऐका. संन्यासी योद्धा म्हणून 19व्या शतकामध्ये एक स्वामी होऊन गेले. संन्यासी योद्धा कोण हो? हा मी मुद्दा म्हणून असे शब्द वापरत असतो बरं का. त्यांचे टोपण नाव नरेंद्र नाव त्यांचं नरेंद्रनाथ दत्त. बोला की कोण? नरेंद्रनाथ दत्त त्यांचं नाव होतं. संन्यासी योद्धा म्हणून ज्यांना ओळखलं जायचं कोण? तुम्ही म्हणाल महाराज काय आमची परीक्षा गेलात का? स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद त्यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना सांगितलं होतं नरेंद्र एक वेळेस कलकत्त्यामध्ये असणारे एक साधू आहेत त्यांच्याकडे जाऊन साधूंना तू भेटून ये त्यांना. बऱ्याच दिवसानंतर जायचं पण कामाच्या व्यापामुळे स्वामीजींना जाता आलं नाही आणि बऱ्याच दिवसानंतर गुरूंची आज्ञा म्हणून ते स्वामीजी विवेकानंद त्यांना भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर तोपर्यंत त्या स्वामीजींनी मी सांगतो काय ऐका बरं का लक्ष द्या. त्या स्वामीजींचा देहांत झालेला होता. त्यांनी समाधी घेतलेली होती. मग त्या आश्रमामध्ये त्यांचा एक शिष्य होता. त्या शिष्याला विचारलं तर त्यावेळेस तो शिष्य त्यांना आश्रम दाखवू लागला. सोबत फिरता आश्रम दाखवू लागला. फिरत असताना स्वामीजींनी त्याला एक प्रश्न विचारला तुमच्या आश्रमातला एखादा काहीतरी स्वामीजींचा मला प्रसंग सांग एखादी गोष्ट मला सांग. त्यावेळेस तो शिष्य सांगू लागला ऐका काय गोष्ट सांगतो. तो म्हणला ऐका म्हणे स्वामीजी एक वेळेस आमचे स्वामीजी झोपलेले होते. एक चोर आला आणि आश्रमामध्ये जेवढं काही सामान होतं त्याने सगळं एका पोत्यात भरलं आणि पोत्यामध्ये भरलं आणि पळून जायला लागला. तेवढ्यामध्ये त्याला ठेस लागली. खाली पडला पोतं पडलं. तसं स्वामीजी उठलेले बघितले. हा उठला आणि पळायला लागला. हा जसा पळायला लागला स्वामीजींनी ते पोतं आपल्या डोक्यावर घेतलं आणि स्वामीजी त्याच्या पाठीमागं. त्यांचं नाव पवनहारी स्वामी. इतके वेळ मला आठवत नव्हतं. पवनहारी नाव त्यांचं. ते स्वामीजी त्याच्या पाठीमागं पळायला लागले. ह्यानं विचार केला मी तर चोर आहे. मी पुढं पळतोय हे खरं हे माझ्या मागं पळतंय हेही खरं आहे. मला पकडायला जर पळावं म्हणावं तर हे पोतं घेऊन का पळतंय. पळत गेल्यानंतर ह्या पवनहारी स्वामीजींनी पळाले. त्याच्या कॉलरला पकडलं. सांगितलं लेका थांब ना किती पळतो आता बस कर. मग त्यावेळेस विचारलं स्वामीजी डोक्यावर पोतं घेऊन हे बघ बाबा हे तू गोळा केलेलं होतं हे तुझं घेऊन जा. अहो स्वामी मी चोर आहे. ते काही असो हे तू गोळा केलंय ना हे घेऊन जा. असं म्हटल्यानंतर स्वामींनी विचार केला मी तर संन्यासी आहे. मग मला याची गरज काय. तू गोळा केलंयस ना तू घेऊन जा. बुद्धी पालटली महाराज. बुद्धी पालटली आणि स्वामीजींच्या चरणावरती पडला. मग इकडे विवेकानंदांनी त्या शिष्याला विचारलं अरे सांग पुढे काय झालं तो शिष्य कुठे गेला काय झालं त्याचं. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांना त्या शिष्याने सांगितलं आज तुमच्या समोर जो उभा आहे ना तो स्वामीजींनी पकडलेला चोर होता. तो चोर आज स्वामीजींचा शिष्य म्हणजे त्या आश्रमातील दुसरा स्वामी तयार झाला. आपणासारिखे करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. कशामुळे तैसे होईजेत संगे वास लागे अंगे चंदनाच्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.